नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपण टी व्ही पाहत किंवा मोबाईलवरती स्क्रोल करतच जेवत असतो. यामुळे अन्नातील ऊर्जा पूर्णपणे आपल्याला मिळत नाही. परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाला पूर्ण ब्रह्म मानलं गेलं आहे. आपण काय खातो यापेक्षा ते कशा भावनेनं खातो याला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे जेवणापूर्वी केवळ 2 मिनिटं वेळ काढून केलेला एक छोटासा विधी तुमच्या आरोग्यावर आणि संपूर्ण आयुष्यावरती एक सकारात्मक परिणाम करू शकतो. तर मग चला, अगदी साधा विधी आहे हा. कसा करायचा पहा. सर्वप्रथम जेवायला बसल्यानंतर ताटासमोर तुम्ही शांत चित्तानं बसा. हातात चमचाभर पाणी घ्या. ते पाणी आपल्या अन्नाच्या ताटाभोवती म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं फिरवा. त्यानंतर जो काही श्लोक आहे जो मी आता तुम्हाला इथे सांगणार आहे त्याचं मनोभावे पठन करा. अन्न ब्रह्म रसो विष्णू भक्तो देवो जनार्दनम एवं धत्वा तथा तत्वा अन्न दोषो न लिप्यते. हा श्लोक म्हणून झाल्यानंतर ते पाणी तुम्ही पिऊन टाका. देवाचं नामस्मरण करा आणि आनंदानं भोजनाला सुरुवात करा. आता बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओतल्या समजल्या असतील, परंतु या श्लोकाचा अर्थ काय तेही जाणून घ्या. अन्न ब्रह्म म्हणजेच अन्न हे साक्षात ब्रह्म आहे. रसो विष्णू म्हणजेच अन्नातील रस किंवा चव हा विष्णू म्हणजेच पालनकर्ता आहे. भक्तोन देवो जनार्दनम याचा अर्थ असा आहे की हे अन्न ग्रहण करणारा जो काही आत्मा आहे तो जनार्दन म्हणजेच ईश्वर आहे. अन्न दोषो न लिप्यते याचा अर्थ असा आहे की अशी भावना ठेवून जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा त्या अन्नासोबत आलेले कुठलेही दोष म्हणजेच नकारात्मक ऊर्जा आपल्याला बाधत नाही. आरोग्य प्राप्ती म्हणजेच काय की जेव्हा आपण शांत मनानं आणि देवाचं नाव घेऊन जेवतो ना तेव्हा आपली पचनसंस्था सुधारते आणि आपलं शरीर हे नेहमी व्याधीमुक्त राहतं. अन्नाचा सन्मान केल्यानं माता अन्नपूर्णा आणि लक्ष्मी प्रसन्न होते, ज्यामुळे घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही. त्यानंतर कृतज्ञता व्यक्त करून जेवल्यामुळे तुमच्या मनातील चिडचिड, तणाव आणि दुःख दूर होऊन जीवनामध्ये तुम्हाला एक प्रकारचं समाधान लाभतं. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं तुमच्या घरातील आजारपण आणि दारिद्र्य कायमची बाहेर जातील. फक्त जेवणापूर्वी जो काही विधी आता या व्हिडिओमध्ये सांगण्यात आला आहे तर तो विधी आपण नक्कीच करावा. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.